ईश्वरपूरच्या आमदार महोदयांच्या लक्षात नाही की ते सध्या सत्तेत नाहीत, त्यामुळे ते अधिकाऱ्यांना दमबाजी करतायत। त्यांना अधिकाऱ्यांनी कारखान्यावर येऊन ते म्हणतील त्याप्रमाणे काम करावं अशी अपेक्षा असेल, मात्र काही अधिकारी खंबीरपणे काम करतात। त्यांना असे कार्यक्षम अधिकारी चालत नाहीत, त्यामुळेच त्यांनी कालच्या कार्यक्रमात टेबलवर वजन ठेवल्याशिवाय कामे होत नाहीत असं वक्तव्य केलंय। मात्र आम्ही काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता दिलाय। सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, केदार पाटील, प्रसाद पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। खोत पुढे म्हणाले, आमदार महोदयांनी तहसील कार्यालयात टेबलवर वजन ठेवल्याशिवाय काम होत नसल्याचं काल सांगितलं, मात्र आम्ही प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत। यापूर्वी तहसील कार्यालयात जो स्टाफ होता तो कोणाच्या दबावाखाली आणि आशीर्वादाने काम करत होता हे नव्याने सांगण्याची गरज नाही। प्रशासनाचीही बऱ्याच अंशी साफसफाई करावी लागणार आहे, तो प्रश्न आम्ही सरकार पातळीवर मिटवू। आमदार महोदयांना आतापर्यंतचे अधिकारी कारखान्यावर यायचे, हे का येत नाहीत म्हणून त्यांना दुःख झालं असेल। त्यांना पाय चाटू अधिकारी लागतात, मात्र काही अधिकारी खंबीरपणे काम करू लागले की तो अधिकारी अकार्यक्षम दिसतो। यापूर्वी सर्व शासकीय कार्यालयातील निर्णय यांचे बगलबच्चे घ्यायचे। यापूर्वीचे अधिकारी फक्त रबर स्टॅम्प म्हणून काम करायचे। सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नव्हता म्हणून लोक हात जोडत त्यांच्याकडे जात होते। आता ते जात नाही, त्यामुळे त्यांना दुःख झाले। अनेक अधिकारी कोणत्या थराला जात होते याची प्रचिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मी स्वतः घेतली आहे। एका अधिकाऱ्याने एका उमेदवाराचा एबी फॉर्म गिळून टाकला होता। अर्ज दाखल करण्याच्या मुदतीनंतर अंधारात कोणाचे एबी फॉर्म बदलायचे, कोणाच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचा याचा रात्री खेळ चालायचा। हे महायुतीचे सरकार चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। उपक्रम या अभियानाच्या माध्यमातून राबले आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा खऱ्या अर्थानं लाभ मिळाला। या अभियानाला या राज्याचे माजी मंत्री, या विभागाचे आमदार आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी सुद्धा या अभियानाचं कौतुक केलं। महसूल मंत्र्याचं खऱ्या अर्थाने अभिनंदन केलं। खरं बघायला गेलं तर 20 वर्ष त्यांचं सरकार होतं, पण त्यांना महसूल मंत्र्याचं अभिनंदन करण्याची संधी कधी मिळाली नाही। याचा अर्थ सरळ आहे की महायुती सरकार हे जनतेसाठी काम करत आहे, हे यातून निश्चितपणानं आपल्याला आम्हा सगळ्यांना पाहायला मिळालं। ईश्वरपूरमधला तहसील महसूल अंतर्गत असेल, आष्टा महसूल अंतर्गत असेल, खऱ्या अर्थानं चांगलं काम चालू आहे, परंतु त्यांनी तहसील ईश्वरपूरमधल्या कामकाजावरती नाराजी व्यक्त केली, गडबडीत इशारा दिला। याचा अर्थ 20 वर्ष अधिकारी यांच्या साखर कारखान्यावरती जाऊन निर्णय देत होते, यांना पाहिजे तसे निर्णय लिहित होते। आता अधिकारी यांच्या कारखान्यावरती जात नाहीत, यांच्या पाय चाटायला जात नाहीत, आणि म्हणून जे अधिकारी त्यांना वेग घालत नाहीत त्यांना धमक्या द्यायच्या, पण त्यांना माहीत नाही की सरकार बदललेलं आहे, सरकार महायुतीचं आहे आणि आम्हाने जनतेसाठी पारदर्शक कारभार करायचा आहे। अधिकाऱ्यांनी नेत्यांचं ऐकू नये, अधिकाऱ्याने जनतेचं ऐकावं आणि जनतेचा प्रश्न सोडवावे, असं सरकारचं धोरण आहे। ओके.